मित्रांनो आता आम्ही आलो आहोत भुलेश्वरच्या टेम्पलला जे आहे त्या गावाचं. ते गावाचं मला नाव माहिती नाही, पण तिथे आलो आहोत आम्ही. पायजाम बसतात आहेत. आता पुढे वरती भेटतो तुम्हाला जाम पाय बस. आपण चप्पल काढणार आहेत. चप्पल काढायला जे स्टँड आहे. तर आता आपण इथे एंटर करतोय. पाय जाम बसतात आहेत रे. तिथे आतमध्ये एंटर केले. आतमध्ये तिथे लिहिले मुख्य शिवलिंग वरती आहे. इथून आपण वरती वरती तेराव्या शतकातील यादव राजवंशाशी जोडला जातो. इतिहासकारांच्या मते हे मंदिर यादवकालीन हेमाडपंथी वास्तुशैलीत बांधले गेले. काही लोककथांनुसार पांडवांनी वनवासादरम्यान येथे पूजा केली होती. मंदिर ज्या टेकडीवर आहे त्या ठिकाणी पूर्वी दौलतमंगल किंवा मंगलगड नावाचा किल्ला होता. इसवी सन 1634 मध्ये विजापूरच्या सरदार मुरार जगदेव यांनी येथे तटबंदी आणि काही बांधकामे केली. त्यामुळे मंदिराचा बाह्य भाग किल्ल्यासारखा दिसतो. तेराव्या शतकातील यादव राजवंशाशी जोडला जातो. इतिहासकारांच्या मते हे मंदिर यादवकालीन हेमाडपंथी वास्तुशैलीत बांधले गेले. काही लोककथांनुसार पांडवांनी वनवासादरम्यान येथे पूजा केली होती. मंदिर ज्या टेकडीवर आहे त्या ठिकाणी पूर्वी दौलतमंगल किंवा मंगलगड नावाचा किल्ला होता. इसवी सन 1634 मध्ये विजापूरच्या सरदार मुरार जगदेव यांनी येथे तटबंदी आणि काही बांधकामे केली. त्यामुळे मंदिराचा बाह्य भाग किल्ल्यासारखा दिसतो. भुलेश्वर नावामागील कथा स्थानिक दंतकथेनुसार माता पार्वती यांनी या ठिकाणी भगवान शिवांना आकर्षित करण्यासाठी सुंदर नृत्य केले. त्या नृत्याने भगवान शिव मोहित झाले किंवा भुलले. त्यामुळे या स्थळाला भुलेश्वर असे नाव पडले असे मानले जाते. वास्तुकला भुलेश्वर मंदिर हेमाडपंथी शैलीचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. मंदिराची वैशिष्ट्ये काल्या दगडात बांधलेले मंदिर, अप्रतिम कोरीव शिल्पकला, मजबूत तटबंदी आणि किल्ल्यासारखी रचना, भव्य सभा मंडप, सुबक नक्षीकाम असलेले खांब, सुंदर शिखर आणि प्रवेशद्वार. मंदिराच्या भिंतींवर आणि खांबांवर रामायण, महाभारत, देवदेवता, नर्तिका, यक्ष यक्षिणी, प्राणी आणि युद्धदृश्ये कोरलेली आहेत. दुर्मिळ गणेश मूर्ती भुलेश्वर मंदिरातील सर्वात विशेष आकर्षण म्हणजे स्त्री रूपातील गणेश मूर्ती. या मूर्तीला गणेशानी किंवा लंबोदरी गणेश असे म्हणतात. भारतातील अत्यंत दुर्मिळ गणेश मूर्तींपैकी ही एक मानली जाते. मंदिरातील प्रमुख भाग एक. प्रवेशद्वार किल्ल्याच्या प्रवेशद्वारासारखे मजबूत आणि भव्य. 2. नंदी मंडप, शिवमंदिरासमोर असलेला नंदी अत्यंत आकर्षक आहे. 3. सभामंडप, अनेक कोरीव खांबांनी सजलेला विशाल भाग. 4. गर्भगृह, येथे स्वयंभू शिवलिंग स्थापित आहे आणि भाविक दर्शनासाठी येतात. शिल्पकला. भुलेश्वर मंदिराची शिल्पकला महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिल्पकलांपैकी एक मानली जाते. येथे दिसणारी शिल्पे: भगवान शिव, माता पार्वती, विष्णू, गणेश, महिषासुरमर्दिनी, नर्तिका, अप्सरा, युद्धदृश्य, हत्ती, घोडे आणि सिंह. प्रत्येक शिल्पातील बारकावे पाहून त्या कालातील कलाकारांच्या कौशल्याची कल्पना येते. धार्मिक महत्त्व: महाशिवरात्री, श्रावण महिना आणि सोमवारी येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. शिवभक्तांसाठी हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. पर्यटन महत्त्व: भुलेश्वर मंदिर हे
इतिहासप्रेमींसाठी, छायाचित्रकारांसाठी, ट्रेकिंग प्रेमींसाठी, धार्मिक पर्यटकांसाठी अत्यंत आकर्षक ठिकाण आहे. पावसाळ्यात संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला असतो आणि मंदिराचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. कसे चाल? पुणे ते भुलेश्वर सुमारे 50 किलोमीटर, मुंबई ते भुलेश्वर सुमारे 220 किलोमीटर जवळचे ठिकाण. यवत मार्ग पुणे ते सोलापूर महामार्ग, यवत, मालशिरस, भुलेश्वर मंदिर. इथे काय जे इकडचे सिक्युरिटी वगैरे आहेत म्हणजे होमगार्ड वगैरे ते बोलतात इथे शूटिंग वगैरे करू नका. तुम्ही थोडंफार शूटिंग की जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता मी बऱ्यापैकी दाखवलं तुम्हाला. व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आता मी जरा खाली जातो. खाली गेल्यावर मग तुम्हाला मी सविस्तर सगळं सांगतो आणि मग जरा जेवणाबिवणाचं बघतो. आणि ते इथे हनुमानची मूर्ती आहे आणि मंदिर बघू शकतात. तर मित्रांनो तुम्ही बघितलं आता जो मंदिर होता भुलेश्वर मंदिर, तर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. तर भेटूया नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.